श्रोत्यांनो, आज ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात शेतीच्या विविध प्रकारातील कामं करत असताना शेतकरी बांधवांनी कोणकोणती कामं करणं गरजेचं आहे याविषयी प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अमरावतीचे सहाय्यक संचालक अमोल बनसोडे यांच्याशी भैयालाल टेकाम यांनी साधलेला संवाद ऐकूयात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, जी मशागतीची जी विविध प्रकारातील कामं आहेत, ही कामं आपला शेतकरी बांधव करत असतो. जी शेतीची जी विविध प्रकारातील कामं करायची असेल, शेतीची विविध प्रकारातील कामं करत असताना आपल्या शेतकरी बांधवाने कोणकोणत्या प्रकारातील कामं करणं गरजेची आहेत, तर याच विषयी आज आपण अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अमरावतीचे सहाय्यक संचालक अमोल बनसोडे साहेब आज आपल्यासोबत आहेत. बनसोडे साहेब, स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार. बनसोडे साहेब, खरं तर शेती हा आपला प्रमुख व्यवसाय, आपल्या शेतकरी बांधवांचा प्रमुख व्यवसाय. खरं तर शेती चांगली करावी, चांगलं उत्पादन घ्यावं, या उन्हाळी हंगामात शेतीची विविध कामं करत असताना, मशागतीची जी विविध कामं करत असताना त्याची सुरुवात आपल्या शेतकरी बांधवांनी कशी करणं गरजेची आहे? तसं पाहिलं तर शेतकरी हा आपल्या नवीन वर्षाची, जे आपण ज्याला गुढीपाडवा म्हणतो, त्या दिवसापासूनच आपल्या आगामी खरीप हंगामाची तयारी हा करत असतो. लगबगीनं खरीप हंगामाच्या तयारीसाठी हा शेतकरी लागलेला असतो. तर आपण ही सुरुवातीची जे कामं जी आहेत खरीपाची, ती करत असताना सुरुवात जी आहे, आपल्या शेतामध्ये जो काही काडी कचरा जो आहे तो आपण गोळा करायचा आहे आणि त्याचं चांगलं कंपोस्ट खत त्या ठिकाणी तयार करायचं आहे. त्यानंतर आपल्या वर्षभर जे काही शेतामध्ये जे काही शेणखत वगैरे जे जमा झालेलं आहे, साचलेलं आहे, ते आपण एखाद्या झाडाच्या सावलीखाली ते ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पाणी शिंपडून एक चांगलं डिकम्पोजर टाकून त्याचं चांगलं शेणखत आपण त्या ठिकाणी तयार करायचं आहे. आपण याविषयी बोलणारच आहोत. शेतीची जी विविध प्रकारातली कामं करायची असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय सुचवाल? शेतीची जी आहे ती आपण जर जुन्या काळात जर पाहिलं, ती शेतीची जी नांगरणी आहे ती बैलांनी होत होती, परंतु आपण आता आधुनिक काळामध्ये ट्रॅक्टरने आपण नांगरणी करतो आणि नांगरणी झाल्यानंतर लगेच वखरणी असेल, कुळवणी असेल, ही कामं शेतकऱ्यांनी तात्काळ त्या ठिकाणी करायची आहेत आणि जी जमीन आहे ती तापायला आपण त्या ठिकाणी सोडायचे आहे. कारण जे काही जमिनीमध्ये आपले जुने अवशेष असतील, काही किडींचे अवशेष असतील, तर त्यामुळे ते सूर्यप्रकाशात येऊन ते त्या किडींचा नायनाट त्या ठिकाणी होईल. बैलांचा वापर करून आपण शेतीची नांगरणी वखरणी करायची. आता यांत्रिक पद्धतीने आपण शेती करतो आहोत, तर जी काही जमिनीची मशागत करायची असेल, नांगरणी वखरणीची कामं करायची असतील, तर ही कामं आपण यांत्रिक पद्धतीनं किंवा ट्रॅक्टरच्या करवी आपण हे नांगरणी वखरणीची कामं करत असतो. तर पारंपरिक पद्धतीनं जेव्हा आपण नांगरणी करायचो आणि आता जी ट्रॅक्टरच्या मार्फत आपण नांगरणी करतो, याच्यामध्ये आपल्याला काय फरक जाणवतोय? निश्चितच सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपण म्हणतो, जुन्या काळामध्ये बैलांनी ज्यावेळेस आपण पूर्ण नांगरणी वगैरे करायचो, तर त्यावेळेस जो बळीराम नांगराचा वापर आपण करत होतो आणि जमीन जी आहे त्या काळामध्ये भुसभुशीत राहायची. परंतु आधुनिक काळामध्ये आपण ट्रॅक्टर आणि रोटावेटर याचा जो काही अतिवापर जो केलेला आहे आणि त्यामुळे काय होते की ट्रॅक्टर आणि रोटावेटर याच्यामुळे तो एक जमिनीवर त्याचा वजन पडते, दाब पडतोय आणि जमिनीवर एक कॉम्पॅक्ट लेअर, जो कडकपणा जो म्हणतो आपण, निश्चितच या आधुनिक यंत्रामुळे त्या ठिकाणी आपल्याला जमिनीमध्ये जाणवताना दिसतोय. जो पूर्वीचा जो भुसभुशीतपणा होता तो कुठेतरी आता कमी होताना दिसतोय आणि त्यामुळे जे जमिनीत हवा आणि पाणी जे काही मुरायचं किंवा हवा खेळती राहायची, ते आता कुठेतरी कमी होताना दिसतंय आणि त्यामुळे जमिनीतील आपले जे सूक्ष्म जे काही जीवाणू होते त्यांची सुद्धा संख्या त्या ठिकाणी झपाट्याने कमी होताना आपल्याला दिसून येते. पूर्वी तर पारंपरिक पद्धतीनं आपण बैलाकरवी मशागतीची, नांगरणी वखरणीची कामं करत असू, पण आता यांत्रिक पद्धतीनं शेती करत असताना, आधुनिक तंत्राचा वापर करत असताना, शेती करत असताना नांगरणी वखरणीची कामं आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून करत आहोत. पण जमिनीची सुधारणा करणं फार महत्वाचं आहे.
जर जमिनीची सुधारणा करायची असेल तर जमिनीमध्ये कोणकोणते घटक उपलब्ध आहेत याची तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. माती परीक्षण करून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी या हंगामात मातीची तपासणी करायची असेल तर त्यांनी काय करणं गरजेचं आहे? निश्चितच चांगला प्रश्न विचारलात. जसं आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहतो की आपले जर आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण लगेच त्वरित डॉक्टरांकडे जातो आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतो. तर माझं शेतकरी बांधवांना हेच सांगणं आहे, हेच विनंती आहे की आपण येणाऱ्या हंगामामध्ये एक विनंती आहे की जो हंगाम आता सुरू होणार आहे त्यापूर्वी आपल्या शेतीमध्ये जी काही मूलद्रव्ये आहेत, जे अन्न मूलद्रव्ये आहेत किंवा त्याचा सुपीकता निर्देशांक किती आहे हा जाणून घ्यायला पाहिजे. त्यासाठी काय करावे लागेल तर आपल्या शेतामधील जी माती आहे तर ती आपल्याला अगोदर तपासावी लागेल. तर त्यासाठी काय करावे लागेल की आपल्या शेतामध्ये आपल्याला रँडमली एक 8 ते 10 ठिकाणावरून माती ही व्ही आकाराचा एक खड्डा करून त्याच्यामधून माती ती आहे ती गोळा करायची आहे आणि ती सगळे एकत्र मिक्स झाल्यानंतर त्यातून एक अर्धा किलोचा जो नमुना आहे किंवा जे सॅम्पल आपण ज्याला म्हणतो ते सॅम्पल आपण घ्यायचं आहे आणि हे सॅम्पल आपण आपल्या नजीकच्या जसं की डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी सुद्धा ही सुविधा आपली माती तपासणीची आहे किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही कृषी विज्ञान केंद्र आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला आपली जी माती आहे ती तपासून मिळेल. आणि यामध्ये तुम्हाला आपल्या जमिनीमध्ये जे काही नत्र असेल, स्फुरद असेल, पालास असेल किंवा सूक्ष्म अन्न मूलद्रव्ये जे असतील ते तुम्हाला तपासून त्या ठिकाणी मिळतील. आणि तसेच तुमच्या जमिनीचा जो मातीचा पीएच आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे, ही सगळं तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आणि महत्वाचं म्हणजे सेंद्रिय कर्ब की जो फार महत्वाचा आहे आणि अलीकडे तो फार आपल्याला कमी होताना दिसून येत आहे. जर शेतकऱ्यांनी हे खरीप हंगामापूर्वीच आपल्या ह्या जमिनीचं आरोग्य जर तपासून घेतलं आणि त्या पद्धतीनं त्या हंगामामध्ये म्हणजे कोणतं मूलद्रव्य कमी आहे, अधिक आहे यानुसार जर नियोजन केलं तर निश्चितच मला वाटतं शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. नक्कीच. म्हणजे जमिनीची तपासणी केल्यानंतर जमिनीची जी आरोग्य पत्रिका आहे ही आरोग्य पत्रिका पुढच्या पिढीसाठी, पिकासाठी फार महत्वाची आहे. आणि एखादं घटक कमी असेल तर याचंही नियोजन आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच करता येईल. जमिनीची सुधारणा करायची असेल तर जसं आपण म्हणालात की कर्बाचं प्रमाण किती असणं गरजेचं आहे आणि जर कर्बाचं प्रमाण कमी असेल किंवा माती परीक्षणानुसार जे काही इतर अन्न घटक आहेत त्या अन्न घटक याची भरणा करायची असेल तर विविध पीक पद्धतीच्या माध्यमातून, कंपोस्ट खताच्या माध्यमातून, गांडूळ खताच्या माध्यमातून त्याची भरणा आपल्याला नक्कीच करता येईल. मग अशी बोलताना आपण असं म्हणाल की जे काही कंपोस्ट खत असेल तर या कंपोस्ट खताचा भरणा करत असताना नांगरणी वखरणीची विविध प्रकारातील कामं करत असतो. ही कामं करत असताना कंपोस्ट खत आपण कसं पसरवून देणं गरजेचं आहे? निश्चितच जमिनीचा जो आपला कर्ब कमी झालेला आहे तर हे वाढवण्यासाठी आपण गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल, शेणखत असेल किंवा आपल्या जमिनीतील जे काही काडी कचरा आहे तर हे त्याच ठिकाणी हे करणं आहे. तर कंपोस्ट करत असताना आपण ते पूर्णतः म्हणजे चांगल्या रीतीने ते कुजवलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण आता पेरणी करणार आहोत त्याच्या एक 3 ते 4 आठवड्या अगोदर हे चांगलं कुजलेलं जे काही कंपोस्ट असेल, शेणखत असेल ते आपण त्या ठिकाणी जमिनीमध्ये टाकणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे निश्चितच तुमच्या जमिनीची जी काही सुपीकता आहे ती वाढायला तुम्हाला त्या ठिकाणी मदत होईल. नक्कीच. खरं तर विविध पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवता येईल. विविध प्रकाराची जमीन आहे, खोलगट असेल, समांतर असेल, मुरमाड असेल, काही दगडाचा भाग असेल, तर या सगळ्या पद्धतीची जमिनीचं जर सुधारणा करायची असेल, एका समांतर रेषेमध्ये आणायचं असेल तर साधारणतः काय सांगाल, त्यांना काय सुचवाल? निश्चितच चांगला प्रश्न आहे. आपण ज्यावेळेस शेतामध्ये जातो त्यावेळेस शेतकऱ्यांनी सुरुवातीलाच आपल्या शेतीचा जो काही उतार आहे तो पहिल्यांदा ठरवला पाहिजे. आणि उतार ठरवल्यानंतर आपल्या याला जे काही आपण म्हणतो की एक कंटूर बंडिंग ही एक पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर उताराला जर आपण आडवे जर असे चर काढले तर आपल्याला त्या ठिकाणावरून पाणी आणि जी काही मृदा आहे ही वाहून जाते, ते अटकाव व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. आणि तुम्हाला हंगामामध्ये पेरणीला सुद्धा म्हणजे तुम्ही त्या स्लोपला, उताराला आडवी जी पेरणी म्हणतो आपण ह्या कंट्रोलच्या पद्धतीने करू शकतो. दुसरी एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण कंपार्टमेंट बंडिंग म्हणतो की त्याच्यामध्ये चारही बाजूनी शेतीला तुमचं जे आहे बांध घालण्याचं काम आपण या कंपार्टमेंट बंडिंगमध्ये करतो. साधारणतः त्या बांधाची उंची 45 ते 60 सेंटीमीटर असते. आणि या बांधावर तुम्हाला नंतर त्याच्यावर खस गवत असेल, बांबू असेल, हे सुद्धा लागवड त्या ठिकाणी करता येईल. आणि त्यामुळे जी काय आपली पावसाळ्यात अति पाऊस जर झाला तर वाहून जाणारी जी काही मृदा असेल आणि पाणी असेल
ते आपल्याला अडवण्यासाठी मदत होईल आणि त्याचा जो वापर आहे ज्यावेळेस पावसाची कमतरता जाणवेल तर त्यावेळेस निश्चितच आपल्या जमिनीला किंवा पिकाला पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी होईल. नक्कीच जमिनीचं आणि पाण्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. वाहून जाणारे जी सुपीक माती आहे पावसाच्या पाण्यामुळे असेल किंवा इतर काही घटकांमुळे असेल, पीक माती जर वाहून जात असेल तर ते थांबवण्यासाठी कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत, या उपचार पद्धतीचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर पाणी थांबवण्यासाठी कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत, या उपचार पद्धतीचा वापर आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. खरं तर आपल्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये विहीर असते. आपल्या शेताच्या बाजूनं जर एखादा नाला जर वाहत असेल आणि त्याच्यावर उपचार पद्धती करायची असेल तर त्याच्यावर पाणलोटाची जी विविध उपचार पद्धती आहेत, पाणलोटाची जी कामं आहेत, ही पाणलोटाची कामं आपल्याला करणं शक्य आहे का? यामध्ये जे आहे सुरुवातीला आपण असं पाहतो की आपल्या शेताच्या बाजूने जर समजा एखादा मोठा नाला जर वाहत जात असेल आणि त्याला आपण जर त्या पाण्याला जर अडवायचं असेल तर मी शेतकऱ्यांना सांगेल की आपल्या कृषी विभागामार्फत मागील त्याला शेततळे ही पूर्वी योजना होती. आता आपण शेततळ्याची योजना महाडीबीटी मार्फत शेतकऱ्यांना देतोय. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे शेततळे आहेत. त्याच्यामध्ये इनलेट आणि आउटलेट सह आणि विरहित असे दोन्ही प्रकारचे शेततळे आहेत. तर त्याच्यामध्ये तुमच्या जर शेतातून पाणी जर जास्त वाहून जात असेल तर त्याला आपण इनलेट आउटलेट विरहित शेततळं असं म्हणतो. तर हे शेततळं तुमच्या नाल्याच्या बाजूला जर घेतलं तर त्यातून जे अधिकचं पाणी जे वाहून जाणार आहे तर तुमच्या त्या शेततळ्यामध्ये तुम्हाला साठवता येईल. तुमच्या शेताच्या आकारानुसार तुम्ही ते 30x30 असेल, 20x20 असेल, 25x25 असेल अशा मीटरचं शेततळ तुम्ही त्या ठिकाणी खोदू शकता. त्याला अनुदान सुद्धा आपल्याकडे. म्हणजे या प्रकारातील विविध प्रकारातील कामं केल्यानं विहिरीचं पुनर्भरण करता येईल, ट्यूबवेलचं पुनर्भरण आपल्याला नक्कीच करता येईल. या संदर्भात आपण बोलणारच आहोत. पण या टप्प्यावर आपल्या शेतकरी बांधवासाठी आपलं स्वतःचं आपल्याला कुठलं गीत ऐकायला आवडेल? शेतकऱ्यांसाठीचं जे गीत आहे मी आता ऐकत आलेलं आहे. कुठलंही मला वाटते आपल्या आवडीचं जरी असलं तरी ते शेतकरी गीत आपण तर ऐकूयात आपल्या आवडीचं, आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपल्या आवडीचं हे शेतकरी गीत. ग्राम परिसर आणि शेत शिवार या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात शेतकऱ्यांनी शेतीची करावीची कामं आणि आपल्याशी संवाद साधत आहेत अमोल बनसोडे. बनसोडे साहेब, खरं तर आपण पाणी आणि मातीचं संवर्धन केल्यानंतर, पाणी साचल्यानंतर त्या पाण्याचा विहिरीचं पुनर्भरण झाल्यानंतर, ट्यूबवेलचं पुनर्भरण झाल्यानंतर त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच करता येईल. पण याचबरोबर उन्हाळ्यात विविध प्रकारातील कामं करत असताना यांत्रिकीकरणाची कामं आपल्या शेतकरी बांधवांनी करून घेणं तेवढंच महत्वाचं आहे. यांत्रिकीकरणाची कामं करणं म्हणजे नेमकं काय? आपण पाहिलं तर जसा जसा काळ बदलत गेला तर जसं मी म्हटलं की बैलांची जागा नंतर ट्रॅक्टरने घेतली आणि सुरुवातीला कसं काम करत असताना जास्त वेळ लागायचा, त्याच्यामध्ये जास्त मनुष्यांचा जे आपण म्हणतो की झीज व्हायची. परंतु आधुनिक काळामध्ये ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर आपण नांगरणीसाठी वापरतो, त्यानंतर रोटावेटर आहे, त्यानंतर पीक लागवडीसाठी सुद्धा आपण वेगवेगळे पेरणी यंत्र वापरतोय, नंतर इंटरकल्चर ऑपरेशनसाठी सुद्धा वेगवेगळे यंत्र आपल्या शेतामध्ये आपण वापरतोय आणि फायनली आपण ज्यावेळेस काढणी करतो तर त्यावेळेस हार्वेस्टर सुद्धा आपल्याला या शेतामध्ये वापरता येतं. म्हणजे थोडक्यात काय की सुरुवातीपासून नांगरणीपासून ते पार पीक काढण्यापर्यंत आपल्याला यांत्रिकीकरणाचा जो रोल आहे की जेव्हा भूमिका आहे ती आपल्या शेतीमध्ये अलीकडे वाढताना आपल्याला दिसत आहे. कामं करत असताना यांत्रिक तंत्राचा वापर करणं फार गरजेचं आहे. आधुनिक पद्धतीचा वापर करून आपली शेती ही चांगल्या पद्धतीने कशी करता येईल याचंही नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. या वर्षीचा हंगाम किंवा अंदाज कसा असणार आहे याचे नियोजन करून आपला शेतकरी बांधव आपल्या पिकाचं नियोजन करत असतो. तर या संदर्भात काही सांगता येईल का? हवामान जे आहे कसं असणार आहे तर याविषयी मी आता एक नुकतंच एक वाचलेला हा एक अंदाज आहे. दक्षिण कोरियाचं एक अपेक हवामान केंद्र आहे, त्यांनी हा नुकताच एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यामध्ये त्यांनी थोडी एल निनो जे आहे तर याचा जो असर आहे, याचा जो प्रभाव आहे आगामी आपल्या ज्या पावसावर जो आहे किंवा मान्सूनवर होणार असल्याचं त्यांनी वर्तवलेलं आहे. आणि जो आता हा जो काळ जातोय तर याच्यावर ऊन कडक राहणार आहे आणि जो येणारा जो मान्सून आहे तो थोडाफार बहुत म्हणजे कमी प्रमाणात असेल असं त्यांनी वर्तवलेलं आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना माझी हीच विनंती आहे की आपण उन्हाळ्यात जी काही ओलीत संरक्षित पाणी तुमच्याकडे राहील याची तुम्ही जास्तीत जास्त काळजी घ्यावी
आणि जास्तीत जास्त पाणी आपल्याला कसं साठवता येईल किंवा पाण्याचा सुयोग्य वापर कसा करता येईल या पद्धतीनं तुम्ही आतापासूनच नियोजन करून ठेवाल. आणि या हंगामात जर विविध प्रकारातील पिकाची लागवड करायची असेल, पेरणी करायची असेल, तर त्यासाठी लागणारं कर्ज, क्रॉप लोन म्हणतोय, पीक कर्ज म्हणतोय, हे पीक कर्ज आपल्या शेतकरी बांधवांनी त्याचं नियोजन आपल्या शेतकरी बांधवांनी अगोदरच करून ठेवणं गरजेचं आहे. तर या संदर्भात एक सर्वसामान्य शेतकरी बांधवांना काय सांगाल, काय सुचवाल? पीक कर्ज जे आहे हे आपल्याला आपल्या तालुक्यात तुमचे जे काही लीड बँक तुम्हाला घोषित केलेले आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला हे पीक कर्ज दिलं जातं. आणि पीक कर्ज देत असताना त्याचे वेगवेगळे निकष आहेत. म्हणजे जिरायती पिकं असतील, बागायती पिकं असतील, त्याच्या ह्याच्यानुसार तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला त्या ठिकाणी पीक कर्जाचा जो पुरवठा आहे तो या बँकांकडून तुम्हाला केला जातो. यामध्ये एकच गोष्ट आहे की आपण ज्या कामासाठी हे कर्ज घेतलेलं आहे त्या कामासाठीच जर हे कर्ज वापरलं आणि जो काही शेतीवर जो होणारा खर्च आहे तो कसा कमीत कमी करता येईल आणि या कर्जाचा कसा चांगला उपयोग आपल्याला आपलं उत्पादन वाढवण्यासाठी करता येईल या पद्धतीने जर हे केलं. आणि याची सुरुवात जी आहे मला वाटते मे महिन्यापासूनच आपण बँकेमध्ये तुम्हाला पीक कर्ज जे आहे ते उपलब्धता व्हायला सुरू होते आणि तुम्ही तुमच्या नजीकच्या बऱ्याच शेतकरी बांधवांना माहिती आहे, तरी पण आपल्या पिकाचं नियोजन करत असताना यावर्षी कोणकोणत्या प्रकारातील पिकाची लागवड करायची आहे, यावर्षीचा हंगाम कसा असणार आहे, हवामानाचा अंदाज कसा असणार आहे, याचं नियोजन करूनच आपण पिकाची निवड करणं फार महत्वाचं आहे. खरं तर बऱ्याच ठिकाणी असंही बोललं जातं की सध्याची शेती ही परवडत नाही. तर शेती परवडण्यासाठी किंवा चांगलं उत्पादन घेण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणं फार महत्वाचं आहे. तर पीक पद्धतीत बदल करत असताना, पिकाचं नियोजन करत असताना आपल्या शेतकरी बांधवाने काय सांगाल? निश्चितच तसं पीक पद्धती जर पाहिली तर ही तिथल्या लोकल जे आपण म्हणतो तिथली जमीन कशी आहे, तिथलं पाणी कसं आहे, हवामान कसं आहे या गोष्टीवर अवलंबून असते. या भागाचा जर आपण विचार केला तर मी सुद्धा मागील 5 वर्षे बुलढाणा जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. तर आपल्याकडे एक शेतकऱ्यांचा एक कल आहे की खरीप म्हटलं की कापूस, सोयाबीन आणि तूर या 3 पिकावरच मुख्यतः भर दिला जातो. अर्थातच मी परत शेतकऱ्यांना सांगेल की आपली जमीन जशी आहे हलकी, भारी, मध्यम यानुसार आपल्या ह्या पिकांची तुम्ही निवड करा. आणि दुसरं एक माझी विनंती असणार आहे की केवळ फक्त एकाच पिकावर अवलंबून न राहता तुम्हाला जर समजा सोयाबीनला किंवा कापसाला जर पर्यायी मका पीक जर वापरता आलं तर तुम्ही मक्याकडे जा. नंतर तुम्हाला सोयाबीन प्लस जर तूर करता आली तर ते सुद्धा आंतरपीक करा. कापूस प्लस तूर असं सुद्धा जर तुम्हाला आंतरपीक करता आलं तर त्या पद्धतीनं तुम्ही जाऊ शकता. किंवा तुरीचं सलग पीक सुद्धा आपण घेऊ शकता. आणि आणखी काय याच्यामध्ये जर तुम्ही थोडं आपली जी शेती आहे ती जर संरक्षित जर शेतीकडे वळवली तर संरक्षित शेती म्हणजे शेतकऱ्यांना माहिती आहे अगोदरच त्याच्यामध्ये शेड नेट असेल, पॉली हाऊस असेल किंवा ग्रीन हाऊस असेल, याच्यामध्ये तुमची किमान अर्धा एकर तरी जर शेती ही केली आणि याच्यासाठी आपल्या कृषी विभागामार्फत जे काय अनुदान आहे या तिन्ही घटकांना आपण देत असतो. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला एकदमच जर या पिकांनी जरी हे केलं तरी तुम्हाला मला वाटते संरक्षित शेतीमधून निश्चितच एक उत्पादनाची जी काय हमी आहे तर तुम्हाला याच्यामधून संरक्षित शेतीमधून. अमरावती जिल्ह्याचा विचार केला असता इथला भूभाग, इथली माती, प्रत्येक तालुक्यानिहाय आपल्या इथल्या शेतकरी बांधवांना काय सांगतात, कोणकोणत्या प्रकारातील पिकांची निवड आपल्या शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे? निश्चितच खरीपामध्ये जर बघितलं तर हे 3 मी पिकं सांगितले. अलीकडेच आपल्या भागामध्ये चिया जी सीड आहे, जी चिया क्रॉप म्हणतो आपण, तर ते सुद्धा त्याचं नियोजन आतापासूनच करणं गरजेचं आहे. त्याचं नियोजन आतापासूनच करावं लागेल आणि ते सुद्धा एक पर्यायी पीक आपल्या शेतकऱ्यांना ठरू शकतं. पिकाची निवड करत असताना पीक पद्धती कशी असणं गरजेचं आहे आणि पीक पद्धती निवडल्यानंतर त्याची लागवड सुधारित पद्धतीनं करणंही तेवढंच गरजेचं आहे. बियाणंही तेवढंच महत्वाचं आहे. बऱ्याचदा काय होतं की बियाणं आपल्याला मिळत नाही, त्याचं नियोजन आतापासूनच करून ठेवणं गरजेचं आहे. तर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगताय की ज्या ज्या प्रकारातील पिकाची निवड करायची, पेरणी करायची असेल, लागवड करायची असेल, तर अशा आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल? घरचं जे बियाणं आहे सोयाबीनचं, ते घरचं स्वतःचं बियाणं वापरा हा आमचा अगोदरपासूनचा कल आहे. आणि जे काही बियाणं असेल त्याची जी उगवण क्षमता जी आहे ते तुम्ही स्वतः तपासून पाहू शकता, ते सुद्धा तुम्हाला करायचं आहे. आणि कोणतंही बियाणं पेरण्याच्या अगोदर जे काही आहे तर त्याला जी काही सीड ट्रीटमेंट म्हणतो आपण, बीज प्रक्रिया, ते सुद्धा आपण करणं गरजेचं आहे. आणि दुसरं जे आहे की कुठल्याही जे काही निविष्ठा असतील तर त्या खरेदी करताना अधिकृत जे आपले काही विक्रेते आहेत
कृषी केंद्रावाले, तर त्यांच्याकडूनच आपण ह्या कृषी निविष्ठा ज्या आहेत त्या आपण निश्चित त्यांच्याकडूनच खरेदी कराव्या असं आवाहन मी आपल्या शेतकऱ्यांना करतो. खरं तर या कृषी निविष्ठाची त्याचं नियोजन करत असताना बियाणं हे कुठल्या प्रकारातील असणं आवश्यक आहे, रासायनिक खतं कोणकोणत्या प्रकारातील देणं गरजेची आहे, त्याचं नियोजन आतापासूनच करणं गरजेचं आहे. या उन्हाळ्यात आपल्या शेतकरी बांधवांनी शेतीची जी विविध प्रकारातील कामं करत असताना, नांगरणी वखरणीची कामं करत असताना, जमिनीची सुधारणा करत असताना, कंपोस्ट खत, शेणखत आणि गांडूळ खत हे सगळं देत असताना काय करणं गरजेचं आहे, बियाणं कुठल्या प्रकारातील निवड करणं गरजेचं आहे हे आपण सांगितलं. तर बनसोडे साहेब, आज आपण ही मुलाखत दिली. आलात, धन्यवाद, नमस्कार. श्रोत्यांनो, आत्ताच आपण ग्रामपरिसर आणि शेतशिवार या कार्यक्रमात शेतीच्या मशागतीच्या विविध प्रकारातील कामं करत असताना शेतकरी बांधवांनी कोणकोणती कामं करणं गरजेचं आहे याविषयी प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था अमरावतीचे सहाय्यक संचालक अमोल बनसोडे यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.